गणिताचा तास सुरू होता. मास्तर, गण्या उठ सांग. 1000 किलो बरोबर 1 टन, तर 3000 किलो किती? गण्या, टन टन टन. गुरुजी, बंड्या उठ, मला टीचर ह्या शब्दाचा अर्थ सांग. बंड्या, गुरुजी, टीचर म्हणजे जो गुरुजी टी टेबलवर बसून पितो त्यांना टीचर असे म्हणतात. मास्तर, मुलांनो पुस्तक बंद करा आणि माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या. तर सांगा, बादशाह अकबरने कुठपर्यंत राज्य केले? बंड्या, सर मला वाटतं पान नंबर 17 ते 42 दरम्यान कुठेतरी केलंय. शिक्षक, मुलांनो पाण्याचा अपमान कसा कराल? म्हण्या, गुरुजी, पाणी गरम करायचं आणि आंघोळच नाही करायची. शिक्षक, मुलांनो मुंग्यांचा आपल्याला काय फायदा होतो? बंड्या, सर मिठाई कुठे ठेवली आहे ते मुंग्या आपल्याला सांगतात. गुरुजी, बंड्या सांग बरं, जास्त नशा कशात आहे? बंड्या, पुस्तकात. गुरुजी, कस काय? बंड्या, उघडलं की झोप येते. आजकालचे मुलं कमी मार्क्स पडल्यानंतर आत्महत्या करायचा विचार करतात. आणि आम्ही एक होतो, आमचे मार्क बघून मास्तरची इच्छा व्हायची मरायची. परीक्षेमध्ये मास्तर खूप कडक असतो आणि पेपर पण कठीण असतो. कॉपी पण करता येत नसते. शेवटच्या बेंचवर बसलेल्या गण्याने परीक्षकाला एक चिठ्ठी दिली. परीक्षकाने चिठ्ठी वाचली व चुपचाप आपल्या खुर्चीवर जाऊन बसला. गण्याच्या पुढे बसलेल्या मित्राने विचारले, यार तू काय लिहिलं होतं चिठ्ठीत? गण्या, सर तुमची पॅन्ट मागून फाटली आहे. लोक सकाळी उठून गार्डनमध्ये फिरायला कसं जातात काय माहिती. मला तर उठल्या उठल्या अर्धा तास स्वतःला समजवायला जातो की खरंच सकाळ झाली आहे. नदी किनारी जोडपे बसलेले असते. प्रेयसी, तुझा काय प्लॅन आहे? प्रियकर, तोच ग, 25 पैसा 1 मिनिट. प्रेयसी, मर मेल्या मोबाईलमध्येच.